श्री स्वामी समर्थ. तर आता 16 मे 2026 रोजी शनी अमावस्या आणि दर्शामावस्या असं येत आहे. तर ह्या अमावस्याला आपण काय करायचं आहे ते तुम्हाला मी एक उपाय आणि भन्नाट असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता खूप लोकांना माहीत नसतं की कोहळं कधी, कसं आणि कुठे बांधावं. तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर ही अमावस्या जी आहे शनी जयंतीसुद्धा आणि दर्श अमावस्या आणि वैशाख अमावस्या म्हणून असेही तब्बल 13 वर्षांनी ही अमावस्या जयंती आलेली आहे, अमावस्या आलेली आहे. तर ही खूप योगायोगाने आलेली आहे आणि खूप याच्या पाठीमागे चांगले उद्देश घेऊन आलेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की कोहळं कसं बांधावं आणि त्याच्या पाठीमागचं मुख्य उद्देश काय असतो. तर हिंदू धर्मानुसार आहे ना, अमावस्येच्या दिवशी हे जे कोहळं आहे, पौर्णिमा, अमावस्या किंवा शनिवार या दिवशी हे कोहळं बांधलं जातं आपल्या घराच्या बाहेर. तर का बांधलं जातं, तर आपल्या घरात जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती दूर करण्यासाठी हे कोहळं बांधलं जातं. किंवा तुमच्या घरात म्हणजे घराला नदर दोष लागला असेल तर ते सुद्धा दूर होतं. तर असे का करतात ते तुम्हाला मी सांगते. तर अमावस्येच्या रात्री ही काळे शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जेसाठी हे कोहळं बांधलं जातं. तर कोहळ्यामध्ये वाईट ऊर्जा खिचून घेण्याची क्षमता असते, म्हणून हे कोहळं बांधलं जातं. तर आता जर घरावर किंवा तुम्ही काही बिझनेस करत असाल, तुमचं दुकान असेल किंवा काही असेल, चांगलं एखादं वास्तू घेत असाल नवीन किंवा काही खरेदी करत असाल, तर तुम्ही लोकांची वाईट नेहमी आपल्या कोणत्याही चांगलं काम करताना लागतेच. तर ती लोकांची वाईट नजर पडू नये म्हणून आपण कधी पण दुकान असू द्या तुमचं किंवा तुमचं घर असू द्या, त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे कोहळं आहे ना तुम्ही जरूर लावा. आता अजून याने काय होतं, तर कोहळं लावल्याने काय होतं, तर घरातील वास्तुदोष दूर होतात, घरात सुख शांती समृद्धी राहते आणि असा वातावरण घरातील कुटुंबातील आरोग्य चांगलं राहते. तर आता मी तुम्हाला सांगते कोहळं लावण्याची पद्धत काय आहे. तर कोहळ्याच्या एका बाजूला कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे, दुसऱ्या बाजूला अष्टगंधाने ओम काढायचा आहे. त्याच्यानंतरला कोहळ्याच्या खालच्या भागापासून तर वरपर्यंत काजळाने एक उभी रेष ओढायची आहे. तर उभी रेष ओढल्याने काय होतं, काळ्या रेषेने जे काय आपल्या घरावरती कोणाची काळी नजर पडणार असेल तर त्या आपण बोलतो हातात काळा धागा वगैरे, तर त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. तर हेच कारण आहे की कोणाची नजर आपल्या याच्यावरती पडू नये म्हणून. तर कोहळं लावण्याची पद्धत तुम्हाला मी सांगितले. तर आता आता काजळाने रेष ओढल्यानंतरला काय करायचे, हे कोहळं जे आहे ते देवापुढं ठेवायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतरलाच तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती ओवाळून तुम्हाला ते तुमच्या घराच्या बाहेर बांधायचं आहे. ते सुद्धा लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. किंवा तुम्ही ते शिंकाळं असतं म्हणजे दोऱ्याने बनवलेलं रश्शीने बनवलेलं शिंकाळं असतं, तुम्ही त्याच्यात सुद्धा लाल कपड्यात ठेवून तिथे दरवाजाच्या बाहेर अडकून ठेवू शकता. तर आता तुम्हाला सांगते कोहळं कसं असावं. कोहळं घेतानाच मेन ताजे असावे आणि त्याचं जे देठ आहे ना ते सरळ असावे, म्हणजे दोन्ही एकदम असं सडलेलं वगैरे नसावं, जेणेकरून ते लवकर खराब झालं तर आपल्याला कोहळं चांगलं मानलं जात नाही असं बोलतात. तर आता तुम्हाला मी सांगते की कोहळं जर जुनं झालं तर काय करायचं. तर असं कुठंही फेकून द्यायचं नाही. ते कोहळं जे आहे आपल्याला एकतर नदीत म्हणजे की कुठल्याही पाण्यात विसर्जित करायचे किंवा तुम्ही एखादा कुठं खड्डा घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ते पुरून टाकू शकता. तर आता घराच्या बाहेर लावायचं आहे हे जे कोहळं आहे ना. तुम्ही म्हणता कधी कधी काही लोकांना प्रश्न पडतो की नक्की कोहळं घराच्या आतमध्ये लावायचं की बाहेर लावायचं. तर हे कोहळं जे आहे ना कधीसुद्धा बाहेर लावायचं. तर बाहेर का लावायचं, तर बाहेरून येणारी जी व्यक्ती असते ना
त्याची नजर त्याच्यावर पडली ना, कोणतंही त्याच्या मनात जर काही आपल्या घराबद्दल काही असेल किंवा घरातल्या व्यक्तीबद्दल असेल तर ती पहिल्यांदा कोळ्यामध्ये सामावून घेण्याची ही असते, शक्ती असते. तर आता तुम्हाला सांगते, कोळं आहे ना घेतलं, आता हे कोळं लावल्यानंतरला तुम्हाला 2 किंवा 8 दिवसातच फरक जाणवेल की तुमच्या घरामध्ये किती सकारात्मक ऊर्जा आणि परिवारातील एकात्मता किंवा कोणतीही गोष्ट सुरळीत आणि सरळ चाललेली तुम्हाला लवकर जाणवेल. आता समजा आता कोणी बोलतं कोळं सडला किंवा कुजला म्हणजे खराब झाला लवकर, तर त्याचा अर्थ काय असतो? तर तुम्हाला मी सांगते, जर तुमच्या घरात जर काही घरावरती कोणाचे जर नकारात्मक दृष्टी असेल किंवा कोणाचं लोकांचे वाईट विचार तुमच्या घरावरती असेल किंवा तुमच्या मनात काय चाललं असेल, तर हे कोळं आहे ना ते शोषून घेण्याची त्याच्यात तेवढी क्षमता असते, म्हणून ते कोळं कुजतं कधी कधी लवकर. अशा वेळ अशी जर कुजलेला जर कोळा असेल तर ते वेळेत काढून टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरावर लागलेली जी नजर असते ते कोळं शोषून घेतं आणि त्याच्यामुळे तुम्ही ते जे नजर आहे ते तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचे किंवा एका खड्ड्यामध्ये काढून टाकायचे आहे. तर अशी आहे कोळं बांधण्यापाठीमागची विशेष माहिती आहे, जी की तुम्हाला मी आज सांगितलं आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश तुम्हाला सांगितलं. हे कोळं का बांधलं जातं, कसं बांधायचं, कधी बांधायचं आणि केव्हा कोणत्या वाराला बांधायचं. तर पुन्हा एकदा सांगते तुम्हाला मी कोणत्या दिवशी बांधायचं. तर मी तुम्हाला सांगते, हे जे कोळं आहे ना तुम्हाला शनिवारी, अमावस्येला, पौर्णिमेला किंवा मंगळवारी तुम्ही या दिवसाला सूर्यास्तानंतरच तुम्ही हे कोळं जे आहे तुम्ही घराच्या बाहेर बांधायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी बांधायचं आहे आणि तेही लाल कपड्यामध्येच बांधायचं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या अमावस्याला नक्की हा उपाय करून पहा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.